संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता एक नवीन आणि निर्णायक वळण मिळालं आहे। बीडच्या जिल्हा विशेष सत्र न्यायालयात पार पडलेली ही सुनावणी केवळ एक न्यायालयीन प्रक्रिया नसून पीडित कुटुंबासाठी न्यायाच्या दिशेनं पडलेलं एक महत्त्वाचं पाऊल ठरली आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून हा खटला विविध तांत्रिक कारणांमुळे लांबणीवर पडत होता। कधी आरोपींच्या वकिलांकडून नवीन अर्ज सादर केले जात होते, तर कधी कागदपत्रांच्या प्रती मिळाल्या नसल्याचं कारण देऊन वेळ काढला जात होता। मात्र आजच्या सुनावणीत न्यायाधीशांनी अत्यंत कठोर भूमिका घेतली। त्यांनी स्पष्ट शब्दात बजावले की या प्रकरणाला आधीच खूप उशीर झाला असून आता कोणत्याही परिस्थितीत अधिक विलंब सहन केला जाणार नाही। याच ठाम भूमिकेमुळे आज या प्रकरणातील दोषारोप निश्चिती प्रक्रिया पूर्ण होऊ शकली। या प्रकरणात सरकारी पक्षांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडली। त्यांनी न्यायालयासमोर असा दावा केला की संतोष देशमुख यांच्यासोबत घडलेली घटना ही केवळ रागाच्या भरात घडलेली बाब नाही, हे कृत्य अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने कट रचून करण्यात आलं आहे। आर्थिक व्यवहारात अडथळा निर्माण झाल्यामुळे आरोपींनी हे पाऊल उचललं। निकम यांनी पुढे नमूद केले की आरोपींचा मुख्य उद्देश केवळ एका व्यक्तीला हानी पोहोचवणं हा नसून संपूर्ण परिसरात स्वतःची दहशत आणि वर्चस्व निर्माण करणे हा होता। हे एक संघटित गुन्हेगाराचं स्वरूप असल्याचं त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले। सुनावणी दरम्यान सर्वात महत्त्वाचा क्षण तेव्हा आला जेव्हा संशयित वाल्मिक कराड याला कटघऱ्यात उभे करण्यात आले। न्यायाधीशांनी त्याच्यावर असलेले खंडणी, अपहरण, खुनाचा प्रयत्न आणि मोक्का अंतर्गत असलेले गंभीर गुन्हे आरोप वाचून दाखवले आणि विचारले की हे आरोप तुम्हाला मान्य आहेत का? यावर वाल्मिक कराडनं स्पष्टपणे नाही असं उत्तर दिलं। इतकंच नव्हे तर त्यानं न्यायालयात असा दावा केला की त्याला केवळ राजकीय द्वेषातून या प्रकरणात गोवण्यात आलं आहे। न्यायाधीशांनी त्याला केवळ विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्यास सांगितले, परंतु त्याचे आरोप नाकारण्यावर तो ठाम राहिला। या खटल्यातील सीसीटीव्ही फुटेज आणि लॅपटॉपमधील तांत्रिक पुरावे अत्यंत महत्त्वाचे आहेत। आरोपींच्या वकिलांनी हे पुरावे तपासण्यासाठी अधिक वेळ मागितला होता। लॅपटॉपमधील माहिती तांत्रिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत असून त्यातील काही संवेदनशील माहिती वगळून इतर आवश्यक कायदेशीर पुरावे देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत। न्यायालयाने स्पष्ट केले की पुराव्यांच्या तपासणीच्या कारणावरून सुनावणी पुन्हा पुढे ढकलली जाणार नाही। संतोष देशमुख यांचे गाव आधारस्तंभ होते। त्यांच्या अशा दुर्दैवी जाण्यामुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत होती। आज जेव्हा न्यायालयात आरोप निश्चित झाले तेव्हा पीडित कुटुंबांच्या डोळ्यात न्यायाची एक नवी आशा दिसून आली। जरी आरोपींनी आरोप नाकारले असले तरी आता प्रत्यक्ष पुरावे, साक्षीदारांच्या साक्ष आणि उलट तपासणीद्वारे खटला गतीनं पुढे नेला जाणार आहे। आजच्या सुनावणीनं हे स्पष्ट केलंय की हा खटला आता निर्णायक टप्प्यावर आलाय। न्यायालयाची कठोर भूमिका आणि उज्ज्वल निकम यांचा प्रभावी युक्तिवाद पाहता या प्रकरणाचा निकाल लवकर लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे।